नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला वॉर पुन्हा एकदा चालू झाला आहे. आपण अटॅक करणार आहोत फर्स्ट विलेजवरती. चला बघूया. बेस लेआउट मित्रांनो असा आहे, डायमंड शेप बेस आहे, बॉक्सी प्लस डायमंड. तर आपण इकडून रॉयल चॅम्पियन प्लस इनविजिबल स्पेल वापरणार आहोत. प्लस रॉयल चॅम्पियनला इक्विपमेंट असणार आहे इलेक्ट्रो बूट्स आणि कुठलं ते रॉकेट ॲरो. तर चला बघूया काय होतंय. इथून आपण 3 o'clockने चालू करायचं. तर ही असणार आहे आपली आर्मी. 5 हिलर्स, 8 इलेक्ट्रो ड्रॅगन्स, 2 बलून, 8 इन्व्हिजिबिलिटी स्पेल आणि रेस स्पेल आणि 1 पॉइझन स्पेल. तर चला पहिल्यांदा आरसी सोडायची आहे मित्रांनो. पण विजा टॉवरपाशी गेली तर ॲबिलिटी वापरायची, म्हणजे रॉकेट ॲरोने लांबून ते डिफेन्स टेकडाऊन करू. ओके, तर सोडलेली आहे रॉयल चॅम्पियन आपण विजा टॉवर. इनविजिबल लगेच ड्रॉप करायचे. माझ्याकडे पेट नाही आहे, ते लोंबडी पेट असते ना, अजून अपग्रेड नाही आहे माझं. ते अपग्रेड झाले तर 4 सेकंडमध्ये अजून आपली रॉयल चॅम्पियन विदाउट इनविजिबल स्पेल गायब होते. तर असं प्रकारे आपल्याला इनविजिबिलिटी स्पेल पण कमी लागतात आणि भरपूर आपल्याला व्हॅल्यू भेटून जायची. तर बघा आपल्याला एकदम ईगल आर्टिलरी भेटून जाईल. ईगल आर्टिलरी भेटलं तर कामच झालं आपलं. ईगल आर्टिलरी आणि एक स्कॅटर शॉट भेटायचं थोडा वड आहे. स्कॅटर शॉट भेटायला पाहिजे होता, नाही भेटणार. स्कॅटर शॉट संपलेला आहे. इनोव्हेटिव्ह स्पेल आपल्या CC पण बाहेर आलेली आहे. क्वीनने आपण CC घ्यायची सिम्पली. क्वीन आपण काय करायचं, क्वीन आणि हिलर टाउन हॉलकडे सोडायच्या, म्हणजे टाउन हॉल आपल्याला भेटून जाईल. आणि 6 o'clockने इलेक्ट्रो ड्रॅगन सोडून द्यायचे आणि तिकडं सीज बॅरिकेड सोडायचं वरती 12 o'clock. ओके, थोडंसं मित्रांनो शब्द तिकडे तिकडे बदल होत आहेत. व्हॉइस ओव्हर करतोय ना व्हिडिओ, त्यामुळे बोलायची जास्त मला सवय नाही आहे अशा व्हिडिओमध्ये, त्यामुळे थोडं इकडे तिकडे होतं समजून घ्या. तर सिम्पली आपण पॉयझन स्पेल टाकलेली आहे CCवरती. तर लगेच 12 o'clockला मशीन टाकलेली आहे आपली सीज बॅरॅक किंग. आपण लगेच इकडच्या साईडने 3 o'clockने लेफ्टसाठी किंग सोडून द्यायचा आणि खालून लगेच इलेक्ट्रो ड्रॅगन सगळे स्पॅम करायचे आणि म्हातारा लगेच सोडून द्यायचं. तर क्वीनवर मित्रांनो आपल्याला पाहिजे तेव्हा टाउन हॉल जेव्हा ॲक्टिवेट होईल तेव्हा एक रेज स्पेल टाकायला लागेल क्वीनवरती, नाहीतर क्वीन मरून जाईल. ओके, क्वीन आणि हिलर्स रेज स्पेलमध्ये आलं पाहिजे. वॉर्डनची ॲबिलिटी बघा मित्रांनो मी पीक दिलेली आहे, कारण इलेक्ट्रो ड्रॅगनचा जास्त डॅमेज होणार नाही, कारण पुढे स्कॅटर शॉट आहे, एक ब्लो आहे, सिंगल इन्फॉर्मो आहे. सिंगल इन्फॉर्मोसाठी एक मी फ्रीज घेतली आहे, कारण क्वीन तिथे गेली की एक ॲबिलिटी वापरायची नाही क्वीनची, आपण अजून एकदा वापरून द्यायची. फ्रीज इथे वापरलेली आहे मित्रांनो मध्येच, त्यामुळे काही विषय नाही. ॲबिलिटीमध्ये एक सिंगल इन्फॉर्मो डाऊन होते. आपलं डाऊन वन ॲक्टिवेट झालेला आहे. अशा प्रकारे आपण एक रेस स्पेल टाकायला लागेल. हां, टाकली. चालू. एअर स्वायपर थोडासा दिक्कत देत आहे, पण काही विषय नाही, टाउन हॉल भेटून जाईल आपल्याला. सिंगल इन्फॉर्मो लॉक झाला बघा क्वीनवरती. आपला ॲबिलिटी बेस्ट होणार आहे आता, पण ॲबिलिटी जाते बघा. एक्सपिरियन्स स्पेल मी चुकून वापरली येते, काय गरज नव्हती. क्वीन तिकडे काय चालली आहे बाई, अलीकडे. बरं झालं इलेक्ट्रोवर लॉक झाला तो सिंगल इन्फॉर्मो. 30 सेकंद राहिलेत बघा मित्रांनो. सिम्पली किती रॉयल चॅम्पियनने किती व्हॅल्यू भेटली बघा आपल्याला. कोर भेटला पूर्ण. अजून एक स्कॅटर शॉट भेटला असताना अजून एवढे सेकंद लागलेच नसते, कमी सेकंद. जास्त वेळाचाच आपला अटॅक कंप्लीट झाला, जास्त सेकंड राहून. हे बघा आपल्याला सिम्पली 3 स्टार कंप्लीट झालेले आहेत. फक्त आपल्याला तुमच्याकडे रॉयल चॅम्पियनवर इलेक्ट्रो बूट्स आणि इनविजिबल स्पेल टाकायला थोडंसं डोकं लावायला लागेल, म्हणजे टायमिंगवरती इनविजिबिलिटी स्पेल टाकावी लागेल, दुसरं काही नाही मित्रांनो. बघूया दुसरा अटॅक कसा असणार आहे. दुसरा बेस कसा आहे बघा मित्रांनो. बॉक्सी टाईप बेस आहे पूर्ण. एकदा क्वीन आपली 3 o'clock पासून आत सोडायची, संपला. तर मी आर्मी लावून ठेवलेली आहे, मला नंतर सांगतो आर्मी काय काय असणार आहे. सिम्पली आपण प्लॅन ऐकून घ्या थोडंसं. आता 12 आणि 9च्या मधून 12 o'clock आणि 9 o'clockच्या मधून क्वीन सोडायची आहे. एक वॉल ब्रेकर टाकायचा वॉल फुटली की सिम्पली क्वीन आत गेली बघा. टाउन हॉल भेटतो, स्कॅटर शॉट भेटते, सगळं ते कंपार्टमेंट, दोन्ही कंपार्टमेंट आणि टाउन हॉल भेटते. तर ही आपली आर्मी असणार आहे. राहिलेल्या किल्ल्यासाठी मला सांगतो अटॅक करत. पहिल्यांदा एक वॉल ब्रेकर सोडून येणार आपण. लगेच एक कोलून सोडायचा. हिलर, क्वीन, कामच झाला. थोडं वेट करायचं आहे. क्वीनवर थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे. खूपच क्वीनवरती ठेवायचं आहे पूर्ण, कारण क्वीनला आपल्याला मधून द्यायचं नाही. क्वीन काय अटॅक तिथंच संपला.
एअर डिफेन्स बघा मित्रांनो आपल्या टीमच्या पेजला धोका देतो. त्यांच्या पेज थांबणार राहिलं की आपल्याकडे मल्टी इन्फॉर्म आपल्याला एक दिक्कत देणार आहे मित्रांनो बघा हिलर्सला. कारण इथून टीमला ते टेक डाऊन करता येणार नाही कारण एकच सुपर बॉल ब्रेकर घेतलेला आहे. दिक्कत आहे थोडीशी. अपोनंट क्वीन गेलेले आहे. आता एक रेज पेन टाकायची गरज आहे मित्रांनो. क्वीन भरपूर डॅमेज व्हायला लागलेला आहे. एक रेज पेन केलेले आहे लगेच मल्टी इन्फॉर्म फ्री कारण आपल्या हिलरला जास्त करणार कारण आपल्या सगळे पिकिंग माइंड ट्रिगर झालेले आहेत. एक हेड हंटर सोडलेला आहे कारण तिथं ती चारही पण हिलर तिथं सोडलेले आहेत 3 तासानंतर. त्यासाठी हेड हंटर सोडून शेती झालेला आहे कारण शेती पण हिलर झालेली आहे. रेज पेनची अजून गरज आहे. तो स्पेल एक मल्टी इन्फॉर्मवर संपलेली आहे कारण इनविजिबिलिटी स्पेल आहे आपल्याला टीममध्ये. जर आपल्या जाणार आहेत मित्रांनो इथून आपल्याला ईगल आर्टिलरी फक्त क्वीन कडून भेटायला पाहिजे तरी काय चालेल. तो मल्टी इन्फॉर्म नसल्यानंतर आम्ही सगळं कंपार्टमेंट आपल्याला क्वीन भेटला मधलं इन्फॉर्म सगळं मधली. तर आपल्याला ईगल आर्टिलरी तर भेटलेला आहे. ईगल आर्टिलरी आणि एक एअर पायपर आपल्या कामलेला आहे. लगेच आपण 3 o'clock सोडलेला आहे. पीच बॅरेकेट वरनं एक क्वीन सोडलेला आहे माझ्या लक्षात. खाली लगेच इलेक्ट्रो ड्रॅगन सोडले म्हाताऱ्यावर सोडायचं वरती क्वीन सोडायचा. फक्त मी पीच बॅरेकेट सोडले लगेच वापरतो. सीज बॅरेकेटने काय होईल इकडची राहिली आपल्याला क्लीनअपसाठी मदत होईल आणि तिथेमध्ये आपण परमिनियन घेतलेलं आहे. आतले कुठून सोडलेलं आहे. आतल्या लगेच वापरायची होती नेट केलं वापरायला. आपलं तिकडचं काम करत जाईल आणि खाली इलेक्ट्रो ड्रायव्हर स्ट्रेट पाथमध्ये कॉन्सन्ट्रेट करा. आता बघा आपल्याकडे माझ्याकडे काय मित्रांनो एक टोटका पेन राहिलेली आहे. ते वापरलं गेलेलं नाही तर आपण पुढे काय नाही टॅग मारायचे आहेत तुम्हाला झालीच नाही माझ्याकडून. मला लक्षातच नव्हतं ते 2 पेन शिल्लक राहिलेले आहेत कारण मोबाईलला आहे ना टॅबला आहे टॅबवरती सगळं दिसतं आपल्याला काय काय आहे ते मोठ्या स्क्रीनवर. आपल्याला स्लाईड करायला लागतं ना जास्त आर्मी असेल तरी पण आपल्याला ट्रिपल स्टार राहिलेला आहे. 20 सेकंड राहून 20 ते 15 सेकंड दोन पेन राहिलेले होते आपल्या. एक रेज पेन आणि एक टोटका पेन. चला साधारण 4 झालेला आहे. तुम्ही फक्त काय करायचं डोकं थोडंसं लावायचं क्वीनने होईल का क्वीनने कुठपर्यंत घ्यायला भेटत असेल तर क्वीन आणि हिलर सोडून द्यायच्या मित्रांनो. अशा प्रकारे आपला दुसरा अटॅक पण झालेला आहे. तर आपण दुसऱ्या अकाउंटवरून आलेला आहे. थोडा लोअर टाऊन 13 वरती 13 का 14 13 आहे. तर ही आर्मी असणार आहे मित्रांनो. सुपर आर्मी प्लस ब्लेम करणार आहोत आपण कारण रेंडरला भरपूर आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे. तर त्याला खरं अटॅक आपण 6 o'clock पासून आपल्याला ब्लेम सोडायची आहे. सुपर लून सोडायचे आहेत मित्रांनो. पहिल्यांदा 3-2-2 कारण एअर माइन असतील तर ते करून जातील. लगेच ब्लेम बावळ सोडायची आहे. तर एअर माइन आपल्या मेंटला लागलेला आहे. पहिल्यांदा मित्रांनो ब्लेम पाडायच्या आधी एक इनविजिबिलिटी स्पेल ड्रॉप करा नंतर ब्लेम पाडा. नंतर सगळ्या क्लोन स्किल रेज स्किल आणि इनविजिबिलिटी स्पेल टाकत जा. म्हणजे काय होईल तर तुम्ही पहिल्यांदा ब्लेम पाडली तर स्कॅटर शॉटचा एक जरी फटका लागला तर आर्चर आपल्या संपल्या. तुमचा अटॅक इथं फेल जाईल कळलं. तर इथून टाऊन हॉल भेटेल का आपल्याला नाही भेटला तर काही दिक्कत नाही मित्रांनो. आपल्याला सीसीच्या इलेक्ट्रो ड्रॅगन सॉरी सीच्या सुपर ड्रॅगनला कोपऱ्यात बोलवायला लागेल क्वीनने टेकडाऊन करायसाठी. क्वीनने आपण जॉईंट आरो जरी मारला असता ना टाऊन हॉल जरा इझी मिळून भेटला असता कुठला काही विषय नाही. आपण क्वीन सोडलेली आहे. लगेच 12 o'clock पासून सुपर इलेक्ट्रो ड्रॅगन सोडायचे आहेत. लगेच म्हाताऱ्याला सोडायचं आहे आणि त्या केरमाडाला पण सोडायचं आहे सुपर मिनियन प्रिंटला. 3 o'clock पासून लगेच किंग सोडत आहे कारण तिथून आपल्याला परत टाईम भेटणार नाही ना क्लीनअपसाठी. त्यामुळे किंग आपल्याला एक त्याचं क्लीनअपचं काम करून देईल. तर मित्रांनो 50% देशी संपलेला आहे. एक इलेक्ट्रो ड्रॅगन सुद्धा मी मागं ठेवलेला कारण इकडं क्लीनअपसाठी आपल्याला परत टाईम भेटणार नाही. त्यामुळे तेवढं किरमाडाची ॲबिलिटी परफेक्ट बसलेली आहे. परमिनियन प्रिन्सची इथं आपली क्वीनची ॲबिलिटी यूज झालेली आहे. 3-4 आपल्याला किरमाडाला खाणार शकते. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला 3 स्टार अटॅक झालेला आहे. किंगची ॲबिलिटी वापरली तर फुटबॉल सगळीच व्हॅल्यू आपल्याला देऊन जाईल. काय करायला मित्रांनो वीकमध्ये फक्त क्लीनअपसाठी टोप्स थोडे राहिले असते ना काम झालं. आता क्वीन पण राहिली नाही मित्रांनो. टाईमची दिक्कत झाली असती बघा.
तर बघा टाईमची दिक्कत वाटायला लागली आहे मला. इलेक्ट्रो ड्रॅगन तिकडे चालला आणि किंग तिकडे चालला, काय टेन्शन नाही. फक्त एक सिंगल इन्फोर्नो आणि एक्सपो राहिला आहे. मला टेन्शन आलं आहे 3 स्टार होईल का नाही. सिंगल इन्फोर्नो दिक्कत देणार आहे. आपलं पपेट राहिले, काय टेन्शन नाही. किंगचं पपेट आऊल राहिलेला आहे. आऊल तो देऊन जाईल आपल्याला, देऊन जातो. इन्फोर्नोची आहे पण निम्म्याच्या खालीच आहे, त्यामुळे एवढी टेन्शनच नाही. तुमच्या एका टोक्यात इन्फोर्नो मारणार, ठीक मार भाई. हां, एक नंबर. आणि इलेक्ट्रो इकडचं एक द्यायचं काम करतोय. फुट फुट फुट, मस्त. सबके 3 स्टार झालेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे सुपर आर्चर ब्लिमची स्ट्रॅटर्जी पण तुम्ही वापरू शकता. फक्त सेंटरला जास्त व्हॅल्यू भेटली पाहिजे आणि पहिल्यांदा ब्लिम ड्रॉप करायच्या आधी इनविजिबल स्पेल ड्रॉप करायचे आहे. तर चला चौथ्या बेसवरती पण अटॅक करणार आहोत. तर या बेसमध्ये बघा आपल्याला एक टाईल मोकळ्या ठेवलेला आहे मित्रांनो. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. इथं कवरमध्ये टाईल मोकळी भेटली, एक काहीतरी इथं सोडायचं. आर्चर वगैरे बॉम्ब असतील तर ट्रिगर होऊन जातील. मग लगेच CC सिलेक्ट करायची. कुठली सुद्धा मशीन घ्यायची नाही. CC सिलेक्ट करायची, पहिल्यांदा इनविजिबल स्पेल टाकायची, नंतर सोडून द्यायचं. नंतर आपली CC सोडून द्यायची, संपलायची. स्पेल ड्रॉप करत जायचं. क्लोन स्पेल, रेड स्पेल आणि इनविजिबल स्पेल ड्रॉप करत जायचं. कशी तगडी व्हॅल्यू भेटली बघा मित्रांनो. काही सुद्धा राहिलेलं नाही. डाऊनलॉड भेटला ना, भेटलं झालं मित्रांनो. काही सुद्धा राहिलेलं नाही बेसमध्ये. त्या बेसमध्ये आय थिंक ईगल आर्टिलरी नाही आहे. त्याचा काय लावला नाही काय माहिती. 13चा बेस होता. ईगल आर्टिलरीच नाही आहे भावाचं बेसमध्ये. काही दिक्कत नाही, आपल्याला चांगलं झालं. त्याचाही CCमधला इलेक्ट्रो ड्रॅगन सुद्धा सुपर आर्चरने मारून टाकला बघा मित्रांनो. 36%ची व्हॅल्यू आपल्याला फक्त सुपर आर्चर ब्लिमने भेटलेली आहे. कसली तगडी बघा, कसली पॉवरफुल आर्मी आहे मित्रांनो. सुपर आर्चर ब्लिम्प आणि इलेक्ट्रो ड्रॅगन्स. मी इलेक्ट्रो ड्रॅगन्स का वापरतो, कारण पहिल्यापासून इलेक्ट्रो ड्रॅगन नावा गेममध्ये आलेला आहे. तर सगळे इलेक्ट्रो ड्रॅगन स्पॅम करत होते. मला स्पॅमची सवय लागलेली आहे. दुसरी आर्मी वापरली तर माझ्या अटॅक घडतात. थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. काय नाही, करूया आपण. सुपर इलेक्ट्रो ड्रॅगन्सने आपले अटॅक परफेक्ट होतात बघा मित्रांनो. टाईम किती शिल्लक राहिलेला आहे, लगभग 2 मिनटं शिल्लक राहिलेली होती. 1 मिनिट 50 सेकंड. 3 स्टार झालेला आहे. तर अशा तऱ्हेने आपण, तुम्ही बेसमध्ये कुठे एक स्पेस शिल्लक राहिला असेल तर तुमची जी स्ट्रॅटर्जी आहे तुम्ही वापरा. इनविजिबल स्पेल आणि क्लोन स्पेलने मस्तपैकी 3 स्टार भेटून जाईल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काय तुम्हाला इम्प्रूव्हमेंट्स करायचे वाटत असतील तर त्याचं मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.